नवरा नोकरीला असलेल्या मानसी नावाच्या महिलेच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे. नवरा नोकरीला गेल्यानंतर करमणूक म्हणून तिने बाजूला राहत असलेल्या पुतण्याचा सहारा घेतला. पुतण्याने कॉलेजचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. तो तरुण असल्यामुळे त्याला मानसीने जवळ केले. मानसीच्या मनात जे काय होते ते तिलाच माहीत होते. त्यानुसार पुतण्या असल्यामुळे त्याच्याही मनात काही आले नाही. काही काळातच मानसीच्या मनातील इच्छा त्याच्या लक्षात आली आणि तोही तिला प्रतिसाद देऊ लागला. पुतण्याची पहिलीच वेळ होती. मानसीने दुपारच्या वेळेला त्याला घरात घेतले आणि काही वेळातच दोघांमध्ये संबंधाला सुरुवात झाली. 2 तासामध्ये पुतण्या अचानक बेशुद्ध पडला. पुढे काय झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लातूर शहरामध्ये महेश नावाचा शिक्षक त्याची बायको मानसीबरोबर राहत होता. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्याला मुलगा आणि मुलगी झाली. दोघांचा संसाराचा गाडा चांगल्या प्रकारे चालू होता. लातूर शहरापासून काही अंतरावरच महेश शाळेवर नोकरी करत होता. त्यामुळे तो रोज सकाळी 8च्या सुमारास ड्युटीवर जायचा. त्यावेळी बायको मानसी ही त्याला सकाळी डबा करून द्यायची. त्यानंतर दोघांची भेट डायरेक्ट संध्याकाळी व्हायची. त्यानंतर मानसीचा मुलगा मुलगी दोघेही शाळेत जायचे. त्या दोघांची शाळा दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भरायची. घरापर्यंत स्कूल बस यायची आणि दोन्ही मुलांना घेऊन जायची. आता घरी मानसी ही एकटीच असायची. सकाळची कामे करून ती घरामध्ये एकटी थांबायची. मानसीच्या घराच्या बाजूला तिची जाऊ राहत होती, पण गेल्या काही वर्षापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे घरामध्ये पुतण्या पंकज आणि त्याचे वडील हे दोघे राहत होते. मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, त्यामुळे ती तिच्या सासरी राहत होती. मानसी आणि पंकज यांच्या घरामध्ये एक भिंत होती. त्या भिंतीला सुद्धा दोघांच्या घरात येण्या-जाण्यासाठी एक दरवाजा होता. त्यामुळे दोन्ही घरातील वस्तूची देवाणघेवाण व्हायची. पंकज यांच्या घराच्या बाजूला जरी चुलती राहत असली तरी पंकज यांच्याकडे स्वयंपाक करायला एक महिला येत होती. ती दोन्ही वेळचे जेवण करून निघून जायची. त्यानंतर पंकजचे वडील एका कामाच्या ठिकाणी बाहेर जायचे. त्यामुळे पंकज हा कॉलेजमधून घरी आला की एकटाच थांबायचा. त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होत आले होते. त्यामुळे काही दिवसातच तो नोकरीचा शोध घेणार होता. पुतण्या तारुण्यात दिसत होता. मानसीचा नवरा नोकरीला आणि मुले शाळेत गेल्यानंतर मानसी एकटीच घरी TV बघायची. जेव्हा पंकज घरी येत होता त्यावेळी ती त्याच्याशी गप्पा मारायची. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर पंकज याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले आणि मानसीने त्याच्यावर नजर फिरवायला सुरुवात केली. नवरा असला तरी मानसीच्या मनात पंकज लागला होता. दुपारच्या वेळेला दोघेही एकत्र जेवण करू लागले. जी भावना मानसीच्या मनात होती तीच भावना त्याच्या मनात निर्माण व्हायला लागली होती. गेल्या काही दिवसापासून मानसी खूपच वेगळ्या नजरेने पंकज याच्याकडे पाहत होती. दोघांच्या नजरा एकमेकांना भेटू लागल्या आणि एक दिवस दुपारच्या वेळेला पंकज घरी आला. त्यावेळी मानसीने त्याला भेटायला बोलावले. मानसीने तिच्या मनात जे काही होते ते पंकजला बोलून दाखवले. पंकजच्या सर्व गोष्टी अगोदर लक्षात आल्या होत्या. त्यामुळे पंकजने मानसीला होकार दिला. काही वेळातच मानसी आणि पंकज यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू झाले. दुपारची वेळ होती. 2 तासामध्ये जे चालू होते त्याचा परिणाम पंकजवर झाला, कारण त्याची ही पहिलीच वेळ होती. पंकजने 2 तासाचा टप्पा पार करताच तो बेशुद्ध पडला. संध्याकाळचे 4 वाजले होते. त्याचवेळी मानसीचा नवरा शाळेतून घरी येण्याची वेळ झाली होती. पंकज यांची अवस्था पाहून मानसी हादरून गेली. पण काही वेळातच पंकज हा शुद्धीवर आला. पंकज शुद्धीवर येताच मानसीला थोडा आधार वाटला. जे काही झाले होते त्यानंतर पंकज मधल्या दरवाजाने त्याच्या घरात पोहोचला. थोड्याच वेळात तिचा नवरा आला. जे काही झाले होते याची त्याला काही माहिती नव्हती. मुलेसुद्धा शाळेतून आले. मात्र पंकज आणि मानसी यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. काही दिवस निघून गेल्यानंतर पंकज आणि मानसीचे नित्यनियमाने संबंध सुरू झाले होते. मात्र एक दिवस अडचण आली आणि पंकज आणि मानसी याच्यात शरीर संबंध सुरू असताना मानसीचा नवरा किशोर अचानक घरी आला. दोघांची अवस्था पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्याने मानसी आणि पंकज यांना बेदम मारहाण केली.
मात्र तो काही प्रकार चालू होता त्याबद्दल त्याने कुणाला काही सांगितले नाही. काही काळ निघून गेल्यानंतर पंकज हा पुणे येथे नोकरीच्या शोधात पोहोचला आणि मानसी नवऱ्याबरोबर राहू लागली. पंकजने पुणे येथे नोकरीचा शोध चालू असताना गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले. त्या ठिकाणी रूम भाड्याने गेली. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर त्याने पुन्हा मानसीबरोबर संपर्क करायला सुरुवात केली. 2 मुलांची आई असलेल्या मानसीने सर्व काही झाल्यावर शांत बसणे गरजेचे होते, पण मानसी मात्र शांत बसली नाही. मानसी मात्र पंकजच्या संपर्कात राहू लागली. काही दिवसांच्या कालावधीनंतर पंकज याने मानसीला विचारले, "तू माझ्याबरोबर पुणे येथे राहायला येते का?" यावर मानसीने होकार दिला. मानसीने होकार दिल्यानंतर पंकज हा मध्यरात्रीच्या सुमारास घरी आला. येताना तो गाडी घेऊन आला होता. मानसीला सर्व सामान घेऊन बाहेर येण्यास सांगितले. घरात नवरा आणि मुले झोपल्यानंतर मानसी मध्यरात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडली आणि पंकज व मानसी हे दोघेही गाडीने पुणे येथे आले. पंकज याने एक रूम भाड्याने केली होती. गावाकडे मोठा बंगला सोडून मानसी एका रूममध्ये राहण्यासाठी आली होती. सकाळ झाली त्यावेळी मानसी घरात दिसून आली नाही. त्यावेळी नवरा हादरून गेला. मुले उठले होते, ते सुद्धा आईच्या नावाने ओरडत होते, पण मानसी त्यांना कुठेच दिसून आली नाही. मानसीचा नवरा महेश याच्या लक्षात आले की हा सर्व काही काय प्रकार आहे. त्याने भावाला पंकजबद्दल विचारणा केली. त्यावेळी तो पुण्यात आहे असे समजले. त्याच्याशी संपर्क केला असता मानसी त्याच्याबरोबर असल्याचे लक्षात आले. 2 लेकरांना सोडून मानसी पुण्यामध्ये राहू लागली. 4 ते 5 दिवस तिथे राहिल्यानंतर परिस्थितीची तिला जाणीव झाली आणि महेशाला फोन करून मी वापस येत असल्याचे तिने सांगितले. तेव्हा मानसी नवऱ्याच्या घरी परत आली. त्यावेळी नवऱ्याने तिला घरात घेण्यास नकार दिला. मुलांनी देखील आई जवळ जाण्यास नकार दिला. हे काही झाले होते अतिशय भयंकर झाले. नवरा महेश याने मानसी जे सामान घेऊन आली होती त्या सामानासकट तिला माहेरी सोडून दिले. जो काय प्रकार झाला होता त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. त्यामुळे मानसीचे आईवडील देखील काही बोलले नाही. काही काळ निघून गेल्यानंतर मानसी मामाकडे राहायला गेली. त्यानंतर तिने खूप वेळा तिचा नवरा महेश याला मला न्यायला या असे विचारले, पण महेशने तिच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. काही दिवसातच महेशने दुसरे लग्न केले. मानसीचे 2 मुले ते महेशच्या दुसऱ्या बायकोबरोबर राहत आहेत. जी काही भावना मानसीच्या मनात होती त्या एका भावनेमुळे तिचा संसार मोडला. त्यामुळे आपण जीवनात कसे जगतो यावर भरपूर काही अवलंबून आहे. अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.